या मुंबई नाशिक महामार्गावर इकडून मुंबईहून ठाण्याच्या दिशेने मुंबई ठाण्यावर येऊन नाशिकच्या दिशेने जाणारा मार्ग आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता पूर्णपणे रस्ता बंद आहे। शिरसाट 36 किलोमीटर, पारगाव 62, वडोदरा 375 किलोमीटर आणि इथे बॅरिकेड्स लावलेले पूर्णपणे बंद आहे। आणि काही जण विचारतात रायते ते विरार जाता येईल का, काही जण बोलतात आमने ते विरार जाता येईल का। आता चला तर मग आजच्या रोड अपडेटला सुरुवात करूयात। आता आपण ज्या ठिकाणी निघालो ते म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावर वडपे या ठिकाणचे प्रसिद्ध असे शांग्री रिसॉर्ट। शांग्री रिसॉर्टहून आपण पुढे आता निघालो ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग यांची कनेक्टिव्हिटी असलेले वडपेची जी टेकडी आहे त्या ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे म्हणजे JNPT वडोदरा महामार्गाचे जे काम आहे ते थांबले की नाही ते पाहण्यासाठी आपण चाललेलो, त्याचा अपडेट घेण्यासाठी चाललेलो आणि अशा प्रकारे आपण चिंचवली रोड जो आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आणि तुम्ही पाहू शकता रॉंग साईडने नेणं आणि मागे जी जागा दिसते ती चिंचवलीहून आलेली आणि इथेच बाजूला वडपे टेकडी पुलाचे काम सुरू आहे। तुम्ही पाहू शकता पुलाचे काम, त्याचा अपडेट मी 2 दिवसापूर्वीच दिलेला आहे आणि याच ठिकाणाहून आपल्याला डाव्या हाताला खाली उतरून जो विरार इंटरचेंजकडे जाणारा मार्ग आहे तिथे जायचे आणि पाहू शकता इथे आता आपण उतरून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो अकलोली इंटरचेंज विरार इंटरचेंजकडे जाणारा मार्ग आहे त्या मार्गावर आपण चाललेलो आहोत। मुंबई नाशिक महामार्गावरील ग्लोबल कॉम्प्लेक्स, वडपे टेकडी, शांग्री रिसॉर्ट असे 3 स्पॉट आहे। गुगलवर सर्च केलं नक्कीच भेटेल। अशा प्रकारे आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि पुढील अपडेट आता तुम्हाला देते आपल्या मराठी YouTube चॅनलवर। नमस्कार। आपल्याला अनेकदा आपले जे सबस्क्रायबर आहेत ते एक प्रश्न विचारतात की बदलापूरहून विरारला जाता येईल का, म्हणजे आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे त्यावरला। काही जण विचारतात रायते ते विरार जाता येईल का, काही जण बोलतात आमने ते विरार जाता येईल का। आताच्या घडीला मी जिथे उभा आहे ते मी वडपेची टेकडी ज्याला म्हटलं तर त्या ठिकाणी उभा आणि मी तुम्हाला दाखवू इच्छितो की तुम्ही माझ्या मागे बोर्ड पाहू शकता। इथं लिहिलेलं आहे शिरसाट किती किलोमीटर आहे, विरार किती किलोमीटर, वज्रेश्वरी किती किलोमीटर पूर्ण लिहिलेलं आहे आणि तुम्ही समोर पाहू शकता हा आहे मुंबई नाशिक महामार्ग आणि या मुंबई नाशिक महामार्गावर इकडून मुंबईहून ठाण्याच्या दिशेने मुंबई ठाण्यावर येऊन नाशिकच्या दिशेने जाणारा मार्ग आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता पूर्णपणे रस्ता बंद आहे। शिरसाट 36 किलोमीटर, पारगाव 62, वडोदरा 375 किलोमीटर आणि इथे बॅरिकेड्स लावलेले पूर्णपणे बंद आहे आणि त्या बाजूला देखील बंद आहे। येणारी लाईन जाणारी लाईन पूर्णपणे बंद आहे। म्हणजे एकंदरीत तुम्ही कुठूनही या तुम्हाला विरारपर्यंत इथनं 4 चाकी घेऊन जातात, 4 चाकी आहे 2 व्हीलर देखील येत नाहीत। म्हणजे हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। एक छोटी माहिती खास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे आणि हा वडपे टेकडीचा जो ब्रिज हा लवकरात लवकर सुरू झाला तर कदाचित हा जो मार्ग आहे याला खालून या ब्रिजच्या खालून एक म्हणजे डायरेक्ट एंट्री देऊ शकतात की विरार आपण बदलापूरपर्यंत किंवा रायतेपर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारे। पण तो नंतरचा भाग आहे। तुम्ही पाहू शकता इथे कामे सुरू आहेत, इथे देखील एक उतरण वगैरे करण्यात आले, इकडे देखील आहे, इथे आता भराव टाकण्यात येते। ते कामासाठी कशासाठी ते माहित नाही परंतु पाहूयात पुढे। आणि हा जो मार्ग जेव्हा इकडून येईल आताच्या घडीला तर या ठिकाणाहून थोडासा वळण घेतला समृद्धी मार्गात इथनं वळण आहे जे आपल्याला बदलापूर पर्यंत दिशेने घेऊन जाते। तर त्या बाजूने आता जे गाडी झाले याच्या बाजूने थोडासा साधारणतः 500 मीटर अंतर गेल्यावर आपल्याला साईदारा इंटरचेंज मिळतो ज्या ठिकाणी आपल्याला मुख्य नागपूरसाठी वळण राहणार आहे। आता ज्यावेळी आपण इथून जातो तर ते येणाऱ्या व्हिडिओत मी तिथले वळण देखील दाखवणार आहे। एक छोटीशी माहिती की बदलापूर या किंवा रायते या किंवा कुठूनही या आताच्या घडी तुम्ही विरारला जाऊ शकत नाही। या तुमच्याकडे 2 व्हीलर असेल तर रिस्क घेऊ शकता, कारण मी आता एक 2 व्हीलर इथनं जाताना पाहिली, अदरवाईज 4 चाकी तर नाहीच जाऊ शकत। बदलापूरवरून निघाले का तुम्हाला रायतेपर्यंत तुम्ही क्लिअर येऊ शकता आणि रायत्यापासून पुन्हा पुढे आमनेपर्यंत जायचं म्हटलं तर तुम्हाला टिटवाला फिरून यावं लागतं आणि त्यानंतर आमनेच्या अगोदर देखील रस्ते बंद आहेत आणि त्या पुढे तर पूर्णपणे बंद आहे। तुम्ही पाहू शकता शिरसाट, पालघर, वडोदरा पूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे छोटीशी माहिती आपल्याकरता व्हिडिओ आवडला लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे
व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.